Hello, hello. This is the my artifact episode number 1910. आजची तारीख आहे 17 मे 2020. वाजले आता रात्रीचे 10:20. समजा जर मी एक प्रकारे आता राईट नाऊ अमेरिकन प्रेसिडेंट असतो, ओके, तर मी या कोरोना सिच्युएशनला कशाप्रमाणे डील केलं असतं. ओके, सो मला आता राईट नाऊ मी जे सांगून राहिलोय तर मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार सांगत आहे. माइट बी कमी असू शकते किंवा माइट बी चुकीची असू शकते. ओके, सो लेट मी कन्सिडर बाय माय सेल्फ. मी माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता कोरोना हा जो व्हायरस आहे हा चीनमधून आलाय. ओके, आणि एवढं तर कन्फर्म माहित आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग तिथून आता त्यांनी मॅनमेड आहे, म्हणजे माणसाने बनवलेलं आहे, आर्टिफिशियल बनवलं आहे की नॅचरल आहे, दॅट इज अ रिअली डाऊटफुल सिच्युएशन. या कारण कोणी म्हणत आहे नॅचरल आहे तर कोणी म्हणत आहे की चायनीज वाल्या लोकांनी बनवलं आहे. वॉटेवर. आता हा व्हायरस पसरला आहे ऑल ओव्हर द ग्लोब. यस, एक्सेप्ट अंटार्क्टिका, ऑलमोस्ट सगळ्या कॉन्टिनेंटमध्ये हा व्हायरस पसरला गेलाय आणि सगळ्याच कंट्रीमध्ये पसरला गेलाय. आता माझी पॉलिसी काय राहील? माझी पॉलिसी हे राहील राईट नाऊ की मी ब्लेम नाही करीन चायनाला किंवा कुठून आला, का आला वगैरे वगैरे. इट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट राईट नाऊ. ओके, म्हणजे त्यांनी किती आकडे लपवले किंवा त्यांनी या कोरोनाला माहीत असताना पण स्प्रेड होऊ का दिला वगैरे वगैरे, हे सारे क्वेश्चन आहे ना, हे आता करायची गरज नाही राईट नाऊ. कारण सांगू, आता तुमच्या कंट्रीमध्ये कोरोना व्हायरसचे पेशंट्स आहे. यस, करीब 2 लाख 3 लाख पेशंट आहे आणि तुमच्या कंट्रीमध्ये करीब 1 लाख पर्यंत मौत गेली आहे. ओके, सो 80,000 ते 90,000 लोक मरण पावले आहे या कोरोनामुळे. तर राईट नाऊ माझी स्थिती का असली पाहिजे की आय शुड बी फोकस ऑन कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस. या म्हणजे मी याला डील करील की माझ्या कंट्रीमध्ये हा कोरोना व्हायरस कशाप्रमाणे खतम झाला पाहिजे, ना की मी दुसऱ्यांना ब्लेम करीन की तुमच्यामुळे झाला. कारण यांनी फायदा काय होणार नाही, काहीच नाही. यस, हा, हे सिच्युएशन हे आपण करू शकतो केव्हा? जेव्हा हे कोरोना व्हायरस पूर्ण खतम झाला, पूर्ण पॅन्डेमिक खतम केली, पूर्ण दुनियातून पूर्ण नष्ट झाला, तर मग आता तुम्ही क्वेश्चन्स करा पूर्ण चायना समोर. चायनाला घेऊन क्वेश्चन्स करा, UN मीटिंग मध्ये, जनरल असेंब्लीमध्ये मीटिंग करा. तुम्ही म्हणा, एकदम मुफड म्हणा, शिव द्या लगेच, सगळं तुमच्यामुळे झालं, असं झालं, तसं झालं, आम्हाला कम्पन्सेशन हवंय, आम्हाला असं हवंय, आम्हाला लावडा लसून असं आहे, एव्हरीथिंग. ओके, बट बिफोर दॅट, म्हणजे या सिच्युएशनमुळे, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे आता, कारण सांगू, ब्लेम गेम केल्यामुळे काय होते की एकमुळे नाही का, आता राईट नाऊ आपल्याला एकमेकांची गरज खूप जास्त आहे. ओके, आता सांगू, आता व्हेंटिलेटर्सची गरज खूप जास्त आहे. येस, आणि मोस्ट ऑफ द व्हेंटिलेटर्स चायना खूप जास्त प्रोड्यूस करते. ओके, तर समजा जर या ब्लेम गेम मध्ये चायनाने एक्सपोर्ट थांबवून दिले आणि म्हणलं की आम्ही आता व्हेंटिलेटर्स नाही देत, ओके, तर का तुम्ही व्हेंटिलेटर बनवू शकता या, म्हणजे एवढ्या कमी वेळेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात, राईट? म्हणजे कॅन यू डू दॅट? कारण आतापर्यंत चायनीज बनवत होते ना, असं नाही का फक्त चायनीज बनवत होते, बाकीचे पण कंट्री बनवत होते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणात चायना बनवत होता. ओके, तर राईट नाऊ आपल्याला त्यांची गरज आहे. पीपीई किट, पीपी सूट वगैरे
आहे मोस्ट ऑफ द कंट्रीमध्ये बनतात वगैरे, चायनामध्ये पण बनतात, मास्क वगैरे चायनामध्ये बनतात, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये बनतात वगैरे वगैरे. ओके, सो राईट नाऊ आपल्याला या लोकांकडून दुश्मनी करून फायदा काहीच नाही, उलट नुकसान आहे. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण आपल्या जे कोरोना व्हायरस आहे याला फोकस केला पाहिजे. येस, म्हणजे मी या कोरोना व्हायरसला कशाप्रमाणे खतम करू शकतो. इट इज लाईक ट्रम्पची जी नीती आहे ना ती बहुत ही बेकार आहे. या म्हणजे मी असं नाही म्हणत की म्हणजे जस्ट लाईक त्यांच्यावर प्रेशर असेल वगैरे वगैरे, इट वॉज टू मच, कारण त्यांचे आता इलेक्शन आहे 2020चं आणि आता त्यांना पण काही ना काहीतरी दाखवावं लागेल वगैरे वगैरे, बट दॅट इज डेफिनेटली नॉट. या हे अशा प्रमाणे म्हणजे वर्ल्ड पॉलिटिक्स, म्हणजे इथे पॉलिटिक्स खूप अजीब तऱ्हेने चालतात आणि यांच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे? यांच्यामध्ये नुकसान आहे ते आहे नॉर्मल लोक, जे कॉमन पीपल्स आहे त्यांचंच नुकसान आहे. कारण हे पॉलिटिक्स करणारे करतात आणि यांच्या सिच्युएशनद्वारे म्हणजे मानून घे की US चे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, यांनी म्हणलं की आता आम्ही चायनाचे प्रोडक्ट बॅन करतो. ओके, तर चायनाचे प्रोडक्ट बॅन करतो म्हणजे काय की आता चायनावरून कोणताही माल येणार नाही आणि जो माल ऑलरेडी अमेरिकेमध्ये आहे त्याला आम्ही बॅन करतो, बंद करतो. म्हणजे टिकटॉक आहे किंवा जेवढे काही सर्व्हिसेस वगैरे किंवा प्रॉडक्ट्स आहेत त्याला बंद करतो. आता त्याचं जे नुकसान आहे ना ते चायनाला होईल. मी असं नाही म्हणत, होईल, डेफिनेटली होईल. ओके, पण हे आताच नाही होईल. याचं नुकसान होईल ना ते हार्डली 1 किंवा 2 महिन्यानंतर होईल, कारण खूप मोठा जो एक्सपोर्टचा जो बिझनेस आहे तो चायनाकडे आहे, त्याचं नुकसान होईल. बट राईट नाऊ नुकसान होईल चायनाला ते 1 किंवा 2 महिन्यांनी, बट त्यांची जे करन्सी आहे किंवा त्यांच्यापाशी एवढा जो पैसा आहे, त्यांच्यापाशी खूप पैसा आहे चायनीजपाशी. तर समज जर एका कंट्रीने जरी त्यांचे एक्सपोर्ट वगैरे थांबवले, 1 किंवा 2 किंवा 10 कंट्रीने जरी थांबवले, तरी देशामध्ये 195 किंवा 195 कंट्रीज आहे. येस, तर ते लोक त्यांच्यासोबत एक्सपोर्ट करतात. हा ठीक आहे, जेवढ्या प्रमाणात नाही जेवढं अमेरिका करतात, बट समहाऊ करतात ना. या आणि ते समजा ते बॅन केल्यानंतर जेवढा काही लॉस झाला आहे तो हळूहळू रिकवर पण करू शकतो चायना, असं काही हे नाही. यस, कारण पैसा एक वेळचा गेला तर कमवू शकतो, बट माणसाचा जीव एक वेळा गेला तर तो वापस नाही येऊ शकत. आता हे असं मी का म्हणलं आहे, कारण हे असं ऍक्च्युली होऊन पण राहिलंय. समजा जर एका शहरामध्ये, मी मानून घेतो न्यूयॉर्कमध्ये करीब नाही का एक रॅन्डम फिगर घेतो प्रॉपर अंडरस्टँडिंग साठी. ओके, 1000 लोक कोरोना पेशंट्स आहे. ओके, 1000 लोक नाही, तिथे करीब 10,000 लोक कोरोना पेशंट्स आहे, 5,000 लोक कोरोना पेशंट्स आहे. त्यापैकी 1000 लोक आहे ना हे क्रिटिकल कंडिशनवर आहे आणि यांना आता व्हेंटिलेटरची गरज आहे. यस, आता कसं आहे की न्यूयॉर्कच्या हॉस्पिटल्समध्ये 1000 लोकांसाठी व्हेंटिलेटर्स आहेच नाही. युजली फक्त 500 व्हेंटिलेटर आहे. तर आता 500 व्हेंटिलेटर कुठून येईल? 500 व्हेंटिलेटर येईन कुठून? तर अशा सिच्युएशन मध्ये मग तेव्हा काय करण का, तेव्हा ते म्हणेल का तुम्ही अमेरिकेमधल्याच काही कंपनी आहे ते तुम्ही व्हेंटिलेटर बनवा आणि ते एकदम त्वरित पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये जे व्हेंटिलेटरची प्रोडक्टिव्हिटी आहे, म्हणजे जो जे क्वालिटी आहे ती प्रॉपर भेटणार नाही. या आणि ते त्वरितही नाही भेटेल. या तर अशा वेळेस 500 लोक मरेल आणि 500 लोक व्हेंटिलेटरवर राहील. सो हाऊ इज दॅट सिच्युएशन? समजा जर त्यांनी चायनाला बॅन केला नसता तर आपण चायनाकडून मागितले असते, कारण व्हेंटिलेटरची कमी नाही आहे, व्हेंटिलेटर आहे, बट ते चायनापाशी आहे. वी शुड आस्क देम, त्यांना मागायला पाहिजे, चायनाकडून व्हेंटिलेटर मागायला पाहिजे आणि राईट नाऊ आपल्या लोकांना वाचवलं गेलं पाहिजे. अमेरिकेमध्ये एवढे सारे लोक कोरोना व्हायरसनी संक्रमित झाले, याचं मेन रिझन सांगू काय? यांची पॉलिटिक्स. येस, आणि डोनाल्ड ट्रम्पची नीती यांना प्रॉपरली, म्हणजे जस्ट लाईक ही इज द मॅन, इज
ही इज नॉट रिअली गुड फॉर दी पॉलिटिक्स. और म्हणजे त्यांनी जे अमेरिकेची छवी आहे ना ती बहुत ही बेकार केली आहे. इट वॉज टू मच. येस. त्यामुळे म्हणजे जरी त्यांच्यापाशी एवढे प्रेशर वगैरे असेल का तुम्ही चायनाला ब्लेम करा वगैरे वगैरे, बट व्हॉट अबाउट कोरोना? ह्या आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्पची अशी काही हे आले आहे का म्हणजे स्पीच वगैरे का आम्ही कोरोना पेशंटसाठी आम्ही अशाप्रमाणे टेक्निक्स वापरून राहिलो किंवा अशाप्रमाणे मॉडेल वापरून राहिलो किंवा अशाप्रमाणे लॉकडाऊन करता वगैरे वगैरे. इवन त्यांच्या कंट्रीमध्ये प्रॉपर लॉकडाऊन पण नाही होऊन राहिलंय. लोक प्रोटेस्ट करत आहे की लॉकडाऊन हटवा. सो हाऊ इज दिस थिंग विजिबल? सो दॅट इज रिअली रॉंग. आणि मला चायनाची पण पॉलिसी कळत नाही, बट इट वॉज लाईक मला असं वाटते की चायना इज प्लेईंग एक प्रकारे नाही का. मी असं नाही म्हणत की चायनानी पसरवला किंवा वॉट या, पण मी एवढं म्हणू शकतो म्हणजे हा व्हायरस आहे हा मॅनमेड आहे, चायनानी बनवला की नॅचरल आहे किंवा याच्या वेट मार्केट मधून आला आहे, आय डोंट नो या. बट मला एवढं तर माहित आहे की चायनाने हे मुद्दामून नाही केला. ओके, हे एवढं मी सांगू शकतो, कारण हा जो व्हायरस पसरलाय हा चायनाने मुद्दामून तर नाही पसरवलाय. ऑलराईट. आणि अनदर थिंग इज दॅट की समजा जर त्यांच्यामध्ये असा व्हायरस वगैरे आला पण आहे, ओके, तर हा व्हायरस बाकीच्या देशांपर्यंत नाही पोचला गेला पाहिजे, तर याची पण त्यांनी प्रॉपर दक्षता पण घेतली नाही. बिकॉज ऑफ दॅट त्यांना माहित पण नव्हतं अशा परिस्थितीमध्ये की हा कोरोना व्हायरस आहे काय करतो काय. आता याची ट्रॅजेडी खूप मोठी आहे. समजा जर हा नॅचरली वेट मार्केटमध्ये प्रोड्यूस झाला आहे तर दॅट इज समथिंग एल्स. ओके, तिथे सिच्युएशन मध्ये आपण समजू शकतो की इथे नॅचरल आहे. मॅनमेड आहे असं म्हणू शकतो, बट हा त्यांनी ऍज अ म्हणजे लीक झाला असं म्हणू शकतो. त्यांच्याद्वारे असं पसरला म्हणजे त्यांनी जेन्युअनली असं म्हणजे समजा जर त्यांना पसरवायचा जरी असता तर ते लाईक एखादी बॉम्ब किंवा एखादी समथिंग लाईक पर्सन आहे, इन्फेक्टेड पर्सन आहे तो, आय डोंट नो आता त्यांची सिच्युएशन काय. जस्ट लाईक where it came from, it is kind of like a really tragic situation, yeah, right now. But it is like आता आपल्याला जो सिच्युएशन हँडल करायला पाहिजे ती पाहिजे कोरोना व्हायरस, ना की दुसऱ्यांना ब्लेम करणं किंवा एक प्रकारे कारण याच्यामध्ये काय समज जर इंडियाने समज जर असं म्हणलं की इंडियानी एक प्रकारे इंडियानी पण ब्लेम करायला सुरुवात केली की हे सगळं चायनामुळे झालं वगैरे वगैरे, तर याच्यामुळे काय होईल की याच्यामुळे चायना एक प्रकारे जे चायनाकडून जे सामान येईल ते आपल्यापर्यंत येणार नाही. राईट नो आपल्याला गरज का, आपल्याला गरज आहे आपले लोक प्रॉपरली सर्व्हाइव्ह झाले पाहिजे एवढ्या मोठ्या, कारण मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन इज इन्फेक्टेड राईट नो. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रॉपर सुविधा उपलब्ध करणं आणि त्यानंतर त्यांचे प्रॉपर प्रोटेक्शन करणं, प्रॉपर लॉकडाऊन करणं वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टीची गरज आहे. आणि खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे जे आपल्या इंडियामध्ये नाही बनवू शकत किंवा जर बनवू शकत तरी त्याला थोडा वेळ लागत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये चायनाकडून तुम्ही गोष्टी मागू शकता. बट इट इज टू मच या. आय डोंट नो आता काय आहे कशाप्रमाणे. म्हणजे काही लोक म्हणतात की ब्लेम करायला पाहिजे, काही लोक म्हणतात की ब्लेम नाही करायला पाहिजे वगैरे वगैरे. बट हे पॉलिटिक्स आहे आणि हे याच्यामध्ये नाही का बहुत ही भयानक सिच्युएशन असते. म्हणजे काय आहे की पॉलिटिक्स म्हणजे काय, म्हणजे हा असा सब्जेक्ट आहे की याच्यासाठी कोणतं पुस्तक नाही आहे. येस, हे आपल्याला जस्ट समजून घ्यावं लागते. आणि इथे जे काही डिसिजन्स आहे ते नंबरनुसार किंवा फ्युचरच्या नंबरनुसार किंवा फ्युचर प्लॅनिंग नुसार घ्यावे लागतात. म्हणजे समजा जर आपल्याला वाटत आहे की हे डिसिजन रॉंग आहे तर आता राईट नो रॉंग वाटत असेल, बट समोर इन द फ्युचर इट विल बी रिअली गुड. या
का तू म्हणजे समज जर इट जस्ट लाईक मला पण अशा प्रकारची पॉलिटिक्स खेळावी लागेल यामध्ये, जेव्हा मी वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट जेव्हा मी सगळ्या कंट्री समोर प्रस्ताव करीन, तेव्हा अशा प्रकारचे पॉलिटिक्स खेळणं मला पण करावं लागेल. या कारण प्रत्येक लोकांचे वेगवेगळे मत आहे. येस, लिटरली नाही का या दुनियामध्ये नाही का हे पूर्ण दुनिया एकत्र असणं आता खूप जास्त गरजेचं आहे. Yes. कारण आता आपल्यामध्ये एवढा जो डिफरन्सेस आला आहे ना, तर हा डिफरन्सेस नाही का कशामुळे आला आहे, हा डिफरन्सेस आला आहे आपण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये राहतो म्हणून. या आपल्यामध्ये युनिटी नाही येऊन राहिली आहे. आपण एक प्रकारे देशप्रेमी होऊन राहिलो आहे, म्हणजे पेट्रिऑटिक. पेट्रिऑटिकचा अर्थ काय म्हणजे आय लव्ह माय कंट्री. तर व्हॉट इज मीन बाय दॅट, तू तुमच्या कंट्रीला प्रेम करतोय बट बाकीच्या कंट्रीला काय हेट करतोय का? या म्हणजे याचा सेम हेच राहील ना. यस, म्हणजे समजा तुझ्यापाशी 10 चॉकलेट आहे, ओके, आणि तुला 10 चॉकलेट 10 कंट्रीमध्ये द्यायचे आहे, बट यू आर फ्रॉम इंडियन. तो व्हॉट वुड यू डू? तू 10चे 10 चॉकलेट इंडियाला देशील की 10 पैकी 10 चॉकलेट 10 कंट्रीला देशील? इट इज डिपेंड ऑन यू. ओके, आता हे जे चॉकलेट आहे हे उदाहरण नाही का खूप फुद्दूस आहे, मानून घे तुझ्यापाशी 10 मेडिसिन आहे आणि या 10 मेडिसिननी आपण 10 लोकांची जानला, व्हॉट इज इट, जानला वाचू शकतो. 10 लोकांना मरण्यापासून वाचू शकतो. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये तू काय करशील? तशा परिस्थितीमध्ये तू जे 10चे 10 मेडिसिन आहे ते तुझ्या भारतातल्या लोकांना देशील की अदर कंट्रीला पण एक एक देशील? सो दॅट इज अ सिच्युएशन. ह्या आपल्याला हे पण अंडरस्टँडिंग करावी लागेल. मी जेव्हा आता जस्ट लाईक मी जेव्हा भाषण देईन तेव्हा कसं म्हणेन यार, म्हणजे जेव्हा मी वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट मध्ये हे अशा प्रकारचे एक्झाम्पल मांडू शकतो मी. म्हणजे मी असं म्हणेल की ओके चलो, आता आपण एक प्रॉपरली अंडरस्टँडिंग साठी एक प्रॉपर तुला खरंच वाटतं तू यार, आय डोंट नो यार, बट इट जस्ट लाईक आतून असं वाटते का आय एम दॅट पर्सन. येस, मीच तो व्यक्ती आहे जो पूर्ण दुनियाला एकत्र करू शकतो. डूड बट पण मलाच का यार, व्हाय मी, व्हाय यू चूज मी यार? म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटते की प्रत्येक व्यक्तीला या पृथ्वी तलावावर एक प्रॉपर गोष्टीसाठी इथे जन्म झाला. ओके, मला असं वाटते. ओके, म्हणजे कोणी त्यांच्या लाईफ मध्ये एक सेटल लाईफ जगायचं आहे, एक प्रॉपर इंजिनियर, डॉक्टर वगैरे वगैरे, असं म्हणजे त्यांचे काय अम्बिशन्स वगैरे असतात. माझे पण अम्बिशन्स आहे, मला एक फिल्म मेकर बनायचं आहे. पण त्याच्यानंतर मला एक नाही का असं एक ड्रीम येते. ते ड्रीम असं म्हणते मला की तू लीड कर, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंटला लीड कर आणि तू याच्याबद्दल जाणून घे वगैरे वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक आय डोंट नो यार कशाप्रमाणे राहील हे आणि कशाप्रमाणे आपण करून घेऊ समथिंग एल्स. बट या वी विल फिगर इट आउट सम. कधी कधी वाटते का साला मीच आहे तो पर्सन. यामध्ये मला लहानपणापासूनच असं वाटायचं यार
पण मी कधी असं दाखवलं नाही लोकांसमोर, कारण मला जसं वाटायचं की जस्ट लाईक हे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट केव्हापासून झालं तुझ्या डोक्यामध्ये? वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट बद्दल मी विचार करायला लागलो इन 2018 पासून. येस, जेव्हा माझी जॉब लागली तेव्हापासून. आणि तेव्हापासूनच मी युट्यूबचा खूप जास्त कनेक्टेड झालो. स्टडी IQ आणि त्याच्यानंतर नॉलेज, आणि त्यानंतर खूप सारे असे चॅनल्स आहे ज्याच्याकडून मी नाही का म्हणजे काम करताना मी कानात हेडफोन्स टाकायचो आणि स्टडी IQ बद्दल वगैरे आणि जे काही ऑल अराउंड द ग्लोब जे होऊन राहिलंय याची प्रॉपर स्टडीसाठी आणि ज्ञान घेण्यासाठी मी हे व्हिडिओज वगैरे ऐकत जाऊ. बघायचं ना, ऐकायचो. यस, कानात हेडफोन टाकायचे आणि सुरू. यस, म्हणजे इकडे काम आणि इकडे आपलं ज्ञान पण घेणं सुरू राहत होतं. तर अशाच परिस्थितीमध्ये एक व्हिडिओ बघितला होता. द नॉलेज हे एक चॅनल आहे युट्यूबवर. त्याच्यामध्ये असं केलं होतं की समजा जर पूर्ण देशामध्ये समजा जर बाउंड्री नसती तर व्हॉट वुड बी, म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये बाउंड्री नसती तर व्हॉट वुड बी वर्ल्ड लाईक, म्हणजे दुनिया कशी असती. तर इथे मग एक प्रकारे डिसाईड झालं की मग तेव्हापासून अशी एक प्रकारे आयडिया आली डोक्यामध्ये, आणि त्यानंतर मग मी याच्याबद्दल विचार करत गेलो. मग याच्याबद्दल आपल्याला गरज काय. तर राईट नो आता आपण जस्ट लाईक म्हणजे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंटच्या बहुत छोट्याशा लेवलवर आहे मी. आपण आय डोंट नो व्हॉट इज द लेवल, बट इट वॉज टू स्मॉल. या, आणि जाऊ दे, पाहू आपण पुढे. Till then, everything is good, is fine. Right now, this is it. This is the end. अरे हो, आज राजदीप याचा वाढदिवस होता. राजदीप ही वॉज वन ऑफ माय फ्रेंड जेव्हा मी 10वी मध्ये होतो. आम्ही जास्त क्लोजली राहत होतो वगैरे. काय होतं की आता तू सोबत नाही म्हणजे जस्ट लाईक असं नाही रे, सोबत नाही असं नाही, म्हणजे त्याचे काही वेगळे टार्गेट्स आहे. ही म्हणजे तो दुसरीकडे राहतो, मी दुसरीकडे राहतो वगैरे वगैरे. सो म्हणजे असं होते ना, म्हणजे शाळेमधले काही मित्र आहे ते त्याच्यानंतर मग शाळा सुटल्यानंतर मग ते दुसऱ्या कॉलेजमध्ये जातात, दुसऱ्या शहरामध्ये जातात वगैरे वगैरे. तर हळूहळू कॉन्टॅक्ट तुटतो, बट स्टील राहतो ना कुठेतरी कनेक्टेड. तर असंच राजदीप आहे. गगन सोबतही माझा जस्ट लिटिल बिटच कॉन्टॅक्ट आहे वगैरे वगैरे. माझा असा फारसा कॉन्टॅक्ट आहे नाही. युजली त्यांनी असं बोलवलं तर मी जातो वगैरे, बट नॉट इन द असं एक प्रकारे असं कधीच. ओके, मोस्ट ऑफ द नाही, कारण त्यांचा तो वेगळा ग्रुप आहे. बरं, राजदीपचा वाढदिवस होता. तर मला काय माहित नव्हतं या, म्हणजे मी जस्ट लाईक फेसबुकवर पण त्याला विश वगैरे नाही केलंय. फक यार, व्हॉट्सअपवर पण विश नाही. मग माझ्यापाशी त्याचा व्हॉट्सअप नंबर नाही आहे, बट त्याला विश पण नाही केलं मी. बरोबर, मी पण असं काही प्लॅन वगैरे केला नव्हता. मी ऍक्च्युली खेळायला गेलो, मोबाईल घरीच ठेवला. मला फोनवर फोन आले गगनचे 3, त्यानंतर बंटीचे आले फोन. म्हणजे बंटीचा कसा काय फोन आला, बट बंटीचे फोन आले. आणि मग पण मी फोन घरीच होता, मी तिकडे होतो. मग तिकडे बंटी आला, म्हणे अरे वाढदिवस आहे म्हणे, चल म्हणे. मग फटाकसे घरी आलो, फोन बघितला, अरे बापरे एवढे मिस कॉल. त्यानंतर मग तयार झालो, गगन राजदीप कडे गेलो, केक कापला वगैरे वगैरे. वन थिंग इज दॅट, यस, की यांच्याकडे मित्र नाही आहे यार.
Yes, म्हणजे असं म्हणलं गेलं ना तर गगन कडे किंवा राजदीप किंवा बंटी वगैरे, आय एम काइंड ऑफ लाईक अ फील सो लकी की माझ्यापाशी मित्र आहे. Yeah. मित्र म्हणजे काय, या व्हॉट इज मीन बाय फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे जस्ट लाईक असे लोक जे आपली पूर्ण दुनिया असते. हो, सो ही इज द एव्हरीथिंग फॉर अस. म्हणजे माझ्यासाठी पिंटी आहे, बादल आहे, विशाल आहे, वैभव आहे, राहुल आहे, ओके, श्रुती डोबळे वगैरे वगैरे, हे लोक येतात. या म्हणजे माझ्या लाईफ मध्ये पार्टीवाली कोणती सिच्युएशन आली ना तर मी या लोकांना आठवण करेल. इव्हन लाईक मला समजा बोर होत आहे, आय वॉन्ट टू डू समथिंग, तर मी या लोकांना हक्कानं कॉल करेन. या म्हणजे जस्ट लाईक बोर होत आहे, यस इट वॉज लाईक, आणि मी या लोकांच्या घरी फोन लावून कधी जाऊ शकतो. सो ही इज समथिंग रिअली इम्पॉर्टंट पर्सन फ्रॉम मी. बट बाकीचे काही लोक आहे जस्ट लाईक बंटी आहे किंवा गगन आहे किंवा राजदीप आहे, दे आर काइंड ऑफ लिव्हिंग अलोन. या असं नाही म्हणतात त्यांचे मित्र नाही आहे त्यांचे मित्र, बट अशी घट्ट मैत्रीण आहे, म्हणजे असे मित्र जे पूर्ण दुनिया आहे असे नाही आहे. आता काही लोकांसाठी असेल वगैरे, आय डोंट नो रिअली वेल, बट मी ऍक्च्युली कसं आहे, लास्ट टाइम आर्टिफॅक्ट एपिसोड मी 16, आजची 17 तारीख आहे, यस, बट मी 14, 15 2 दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. 16 आणि आजची 17, आजचा रेकॉर्ड तर करूनच राहिलोय, बट हे 2 आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करून घेतो. या कारण मला आर्टिफॅक्ट एपिसोडचा जो नंबर आहे तो वाढवायचा आहे. Yes. म्हणजे समजा जर मी त्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करू शकत, बट इट जस्ट लाईक आपल्याला त्याची रिकव्हरी करावं लागते. कारण हे इम्पॉर्टंट आहे. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1901. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.